प्रेम. पहिला चेंडू एक धाव. स्ट्राईकला आता मात्र पाहायला मिळते तो म्हणजे जिग्नेश आणि नो स्ट्राईकला सुजल मोरे. जिग्नेश आतापर्यंत तो परफॉर्म पाहायला मिळाला नाही. एक चौकार आला तो मागच्या मॅचमध्ये, परंतु त्यानंतर विकेट देखील पाहायला मिळाला. आता मात्र बघूया या मॅचमध्ये काय होते. रुपेश ठाकूर गोलंदाज, क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय. इथे मात्र आपण बघायला गेलं तर प्रत्येक अगदी स्टंपला जखडून समोर मात्र स्टंपच्या उभे आहेत. एक चांगली टीम द्वारकामाई देखील आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. खेळ आहे, खेळामध्ये हार जीत असते, त्यामुळे संघ खराब आहे असं नाही. प्रत्येक संघ चांगला आहे, फक्त जो जिंकला त्याचं नाव मोठं होतं. असं काही नाही आहे की आपण चांगली टीम नाही आहे. चांगली टीम आहे, परंतु इकडे परफॉर्मन्स होत नाही आहे. लोअर फुलटॉस आहे, गॅपमध्ये आहे, कार्पेटला रोल करत जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून जाणार. सीमा पार येतोय. SPL चौकार. जी टीम आतापर्यंत पाचीच्या पाची मॅच जिंकली होती व्हाईट चेंडू, त्या टीमला ज्या टीमने 5 मध्ये एकच जिंकली होती त्या टीमने हरवलं. म्हणून क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये स्वतःला कधी कमी लेखू नका. या जगात देवाने सर्वांना हिरे बनवून पाठवलेला आहे. जो जेवढा घासला जाईल तेवढा चमकेल. आणि इकडे आपण बघू शकतात क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. रुपेशने इकडे चकवलंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झाले 4, त्यामध्ये एक चौकार आहे, एक सिंगल आहे, एक वाईड आहे. अशा रीतीने मात्र पहिलं षटक पाहायला मिळते. मला तर वाटते द्वारकामाई 2 मॅच विन झालेले आहेत 5 मधल्या. ही जिंकली तर तिसरी विन होईल, तर अजूनही त्यांना देखील चान्स आहे. इकडे फटका चांगला आहे, अगदी मात्र हलक्या हाताने इनफिल्डच्या वरून डीप मध्ये पॉइंट भागामध्ये चौकार. क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य म्हणजे ऑफसाईडचा फटका, आणि तो पाहायला मिळतोय यावेळेस जिग्नेशच्या बॅटमधून. थँक्यू.
विघ्नेश ठाकूर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय 1 डाऊनच्या रूपामध्ये. गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळते. निलेश मोरे रेट मोर द विकेट. सेकंड ओव्हर अगदी स्टंपला जवळून निघून जाताना यावेळेस चेंडू किपरच्या हातामध्ये. पॉईंटच्या भागामध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता सुजलचा. आपण बघू शकतात पुन्हा एकदा मात्र ओव्हर पिच चेंडू. काय सप्पट फटका आहे, मनगटाचा वापर केला इकडे फलंदाजाने आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार. एसपीएल षटकार अतिजय. मधले 4 मॅचेस आणि त्यानंतर मला तर वाटते टॉपला 2 मध्ये जे फिनिश करतील म्हणजे डायरेक्ट सेमीफायनल आहे. पहिली आणि चौथी, दुसरी आणि तिसरी अशी मॅच लागेल. म्हणजेच IPLचा रूल नाही आहे, एक संधी मिळणार नाही आहे टॉपवर राहण्याला. म्हणजे इथे लक्ष फक्त 4 मध्ये जाणं आहे. 4 मध्ये गेल्यावर तुम्ही सेमीफायनल खेळा. 4 मध्ये गेल्यावर तुम्हाला फायदा असा आहे की 4 मध्ये तुम्हाला बक्षीस लागू होणार. आणि इकडे काय घडतंय, नोचा इशारा आलेला आहे. इथे मात्र डोक्यावर अगदी चेंडू फेकला जातो. भीमर पाहायला भेटतं आणि भीमरमध्ये नो चेंडू दिला जाईल आणि यावेळेस मात्र एक धाव ॲड होईल. 17 स्कोर कार्डवर 17वर 1 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतंय. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणजे सुरुवातीला 4 मध्ये. आणि आपण बघू शकतात की कीर्तेची घरत ग्रामपंचायत सालवड उपसरपंच साहेब इकडे आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या कीर्तेत दादा तुमचं स्वागत आहे आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला देत असताना. इकडे फ्री हिटचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. काय घडतंय मला समजा, 1 धाव. मला तर वाटते डिक्लेअर झोन मध्ये लागून गेलेला फटका. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्क्रीनवर 18. 4 मध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला ट्रॉफी आणि बक्षीस लागू राहील आणि पुढे खेळण्याची संधी मिळेल. लक्षात घ्या. 4 टीम पुढे जातील, 4 टीम मात्र स्पर्धेच्या बाहेर जातील. शिवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी गतवर्षीय डिपेंडिंग चॅम्पियन स्पर्धेच्या लगभग बाहेर. आणि ही पहिली टीम पाहायला मिळते जी 8 टीम मधली 1 टीम आहे जी कम्प्लिटली बाहेर गेलेली आहे. आणि शिवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी मागच्या वर्षीची चॅम्पियन टीम. आणि आता बाकीचे वाढ बघतील उद्या काय होते. खास करून ही मॅच खूप महत्त्वाची आहे. या मॅचवर भरपूर काही निर्भर आहे. आणि निलेश मोरे एक टॅलेंटेड खेळाडू आहे. चांगला क्रिकेट खेळला आहे परंतु अजूनही चांगला खेळावी लागेल जर मॅच जिंकायची. फटका इकडे उंच गेला, गॅपमध्ये आहे. विघ्नेशचा हल्ला, चेंडू निघून जाणार सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी डीजे. थँक्यू डीजे मास्टर. मागच्या मॅचमध्ये विचार केला तर आपली आशा जिवंत ठेवली आहे ती म्हणजेच बाळ हनुमान मित्रमंडळने. फटका फसलाय. अभिच्या हातामध्ये जाऊन विसावतो चेंडू. इथे मात्र आलाय विकेट. एस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. बघायला गेलं तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेश चौकार आला तर पुन्हा एकदा मोठ्या इकडे फटका इकडे मात्र फसला जातोय. बॅटला तेवढा प्रॉपर टायमिंग झाला नाही, आज चाटला गेला. 22 धावा ह्या धावपलकावर 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि चेंडू फेकून झाले 5. शेवटचा चेंडू निलेश मोरे आपल्याला पाहायला मिळते.
शेवटची मॅच आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुलटॉस फटका सजवला, इकडे क्षेत्ररक्षक आहे, चांगली कॉलिंग. रिस्की रन मात्र घेण्याचा प्रयत्न केला होता. सही आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते, ती म्हणजेच सुनील 11 22 धावा 2 गडी बाद. आणि फिल्डिंग करताना टीम पाहायला मिळते द्वारका माई. येऊया आपण मैदानाकडे, देऊया छोटीशी संधी डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे मास्टर उर्वी डीजे वाजते आणि पालघर जिल्ह्यात एसपीएल गाजते. रुपेश ठाकूर आहे नवीन गोलंदाज. बघा काल देखील तुम्हाला अंदाज झाला होता, हे लक्षात घ्या. द्वारकामाई सेकंड इनिंग मध्ये अक्षरशः पडझड झाली होती, कारण की 60 टार्गेट पडलं आणि तिकडे मात्र तुम्हाला ते 60 टार्गेट पेलवता आलं नाही. रुपेश ठाकूर यावेळेस गोलंदाजी मार्कवर 22 झालेले 22 स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 आपण पाहू शकतात. डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे, त्यामुळे मला तर वाटते नैनेश म्हणजेच अभिला थांबवण्यात आलेला आहे. ही रणनीती नेहमीच पाहायला मिळते प्रत्येक संघाकडून, की डाव्या हाताचा जेव्हा फलंदाज असतो तेव्हा डाव्या हाताच्या गोलंदाजाला थांबवण्यात येते. फील्ड प्लॅन सजवत असताना प्रत्येक, कारण की कीपरला माहिती असते की परफेक्ट फील्ड प्लॅन काय आहे. आणि रिवर्स बॉल, इकडे अपील, फक्त उत्साह होता बघायला गेलं तर, कारण की ज्या कॉन्फिडन्समध्ये अपील होणं गरजेची झाली नाही. एक प्रेशर दिला होता पंचांवर की लग बाय चान्स, पंचाला वाटलं की आउट आहेत, आउट मिळेल, परंतु नाही, पंच तटस्थ आहेत. इकडे रुपेश आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी फर्स्ट बॉल डॉटने सुरुवात, तयार. सलग 2 मध्ये 2 डॉट. सुपर बॉलिंग, क्या बात आहे. अगदी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे मात्र सुजलने 2 मात्र डॉट चेंडू येत आहेत. चांगली गोलंदाजी. दोन चेंडू आणि दोन्ही डॉट. तिसरा चेंडू फटका स्विंग केलाय. अगदी 38 सर्कलमध्ये अभिजेवबद्ध चेंडू अडवेल. एक बाजूने दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅट्समन जात असताना धावसंख्या 23. किमान म्हणेल की मी 50च्या आतमध्ये थांबवण्याची गरज आहे, कारण की आतापर्यंत जो खेळ बघितलाय द्वारकामाईचा, टार्गेट मोठं झालं की अगदी नांगे टाकून देत आहेत, चेस होत नाही आहेत. त्यामुळे जर बघायला गेलं तर इथे 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून एक कम्फर्टेबल विजय मिळवता येईल. चेंडू आणि तिकडचा फटका सरळ बॅटने खेळला जातोय. लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक 1 धाव. चांगली गोलंदाजी रुपीची. सुपर गोलंदाजी मात्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. रुपेश धावेचा विचार केला, धावा झाल्यात 25 24 24. 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. चांगलं षटक हाताळताना रुपेश. पहिल्या षटकामध्ये 10, आताच्या षटकामध्ये 2. फटका सजवलाय, अगदी झोनमध्ये होता आणि इकडे मात्र डीपमध्ये जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण आणि इकडे 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25 25. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधला 25 धावा धावफलकावर. एक बाजूला द्वारकामाई आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते, ती म्हणजे सुनील 11. सुनील 11 5 मॅच पैकी 4 विन केल्यात. द्वारकामाईने 5 पैकी 2 विन केल्यात. फटका सजवलाय आणि इकडे मात्र 1 बाउन्स, सीमारेषा पार चौकार. बघा छोटा प्लेअर होता, अगदी जजमेंट आली नाही आणि नौका खेळाडू इकडे मात्र प्रयत्न देखील करत नाहीये. हे थोडी खराब गोष्ट द्वारकामाई संघासाठी.
धावा धावपलकावर 2 गडी बाद. येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला बॅट्समन ऋतिक आणि गोलंदाज इकडे अभि. मला तर वाटते मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर अभि राऊत, जास्त विकेट ज्याच्या नावावर होते, सर्वोत्तम विकेट स्पर्धेमध्ये, तोच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, अगदी फॉलोमध्ये पकडण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, ग्राउंडिंग फिल्डिंग करणं तेवढं सोपं नाही, कारण की आउटफील्ड तेवढी चांगली नसते टेनिस क्रिकेटच्या मैदानावर. आणि इथे आपण बघू शकतात की चांगली फिल्डिंग, 1 धाव, 4 मध्ये 2 दिलेले आहेत, 31 धावा धावपलकावर. पहिले 4 चेंडू सगळं काही ठीक असते, त्यानंतर खेळ बदलला जातो. आता हे 2 चेंडू महत्त्वपूर्ण असतील द्वारकामाईसाठी. 31 स्कोर कार्डवर इथे क्षेत्ररक्षण सजत असताना प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज, इकडे फटका फसलाय, चेल, क्या बात आहे, सुपर कॅच अनिकेत ठाकूर आपल्याला पाहायला मिळते कॅच करताना, सुपर कॅचिंग. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समॅन सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र लगभग प्रॅक्टिसचा टाइम, म्हणजेच ही नजर जी आहे ही नजर रेग्युलरची नजर आहे जी संध्याकाळची आहे, कारण की हा प्रॅक्टिसचा टाइम असतो. आणि इथे मात्र अभिने बाजी मारली. अनिकेत या स्पर्धेमधला दुसरा चांगला कॅच म्हणायला हरकत नाही, अगदी मात्र डाईव्ह करून कॅच केला, सुपर कॅचिंग. शेवटचा चेंडू, समोर बॅट्समन आहे सूरज, नो स्ट्राईकला ऋतिक, एक संधी मिळाली ऋतिकला. बघूया 7 चेंडूमध्ये किती धावा येतील. 31 वर 3 गडी बाद. अलवड प्रीमियर लीग अगदी सगळ्यांची नजर वेधून घेतलंय या स्पर्धेने, लक्ष वेधलंय या मॅचवर. आपण बघू शकता सर्वांची नजर आहे. खेळ कसा रंगला जाईल, इथे वार पलटवार सगळं होणार. इथे मात्र आपण बघू शकता पॉइंट्स टेबलवर या मॅच नंतर भरपूर काही फरक पडणार. आणि यावेळेस 4 षटकाच्या समाप्तीनंतर लगभग 8च्या सरासरीने 31 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. बजाव. असं द्वारकामाईचे संघमालक मनोजजी ठाकूर तिथे आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मॅच आहे, सांग ना. येस, बघू शकतात आपण दोघी घट्ट मित्र म्हणजेच अमोलजी मोरे आणि मनोजजी ठाकूर अगदी आजूबाजूला बसलेले आहेत. त्यांच्या विरोधात मॅच आपण बघू शकतात. इथे मात्र मित्रता मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी आपण बघू शकतात, कारण की लीगची मजा हीच आहे, भाऊ भाऊच्या विरोधात, मित्र मित्राच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाज अनिल वाल्मिकी. चला घाई करा अभि, बघा नंतर तुम्हालाच अंधार होईल, कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि थंडीचे दिवस आहेत, तर छोटे दिवस आहेत. शेवटचा चेंडू, शेवटचं षटक, इकडे ऑन साईडला फटका आहे, पुढे खराब क्षेत्ररक्षण, हा खराब बाउन्स आहे. इकडे मी म्हणेल की थोडी चुकी क्षेत्ररक्षकाची देखील नाहीये. इथे मात्र सरप्राइजिंग बाउन्स अगदी समोर मात्र पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 35 धावा टॉपलकावर, 35 स्कोर कार्डवर. अजूनही चेंडू असतील 5, किती धावा येतील. युवा खेळाडू आहे, युवा खेळाडू दबाव देखील असतो आणि त्यामध्ये जर हा अचानक बाउन्स आला तर तो करू देखील काही शकत नाही. आणि आपण बघू शकतात की चकवलं चेंडूने. 4 धावा. ऋतिक मात्र आपण बघू शकतात. आता मात्र बघायला गेलं तर त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जात आहे. एकदा चेंडू मागे लागला म्हणजे मागे लागला. क्रिकेटचा खेळ आहे आणि ऋतिकच बॅट्समन पाहायला मिळतोय.
चेंडू जाऊ दिला ऑफस्टमच्या खूप बाहेर, वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36 धावा धावफलकावर. अगदी मात्र बघायला गेलं तर सुपर गोलंदाजी होत असताना या ओव्हरमध्ये मात्र खूप काही निर्भर करताय. द्वारका माईला टार्गेट किती येईल. सर्व काही चांगलं झालं आता 4 ओव्हरपर्यंत, परंतु शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील. पहिल्यामध्ये 5 आलेले थोडं टेन्शन वाढलं गोलंदाजात देखील, कारण की शेवटचे षटक हे हाणामारीचं असते. डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं, चोळलेला बॉल असतो. हा का चांगला चेंडू आहे. सुपर बॉल शफल केल्यावर मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि रेफर घेतलेला आहे. येस, डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. अगदी बघायला गेला तर बॅटच्या जवळून आणि शफल झाल्यामुळे मात्र आपण बघू शकतात की व्हाईट लाईन थोडी वाढली जाते. डॉट चेंडू, गुड बॉल. फटका इकडे फसलाय परंतु कॅच होईल का. रुपेश आहे तिकडे, चुकी होणार नाही. विकेटचा पतंग डीजे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे तो म्हणजे अमोल मोरे आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टच चेंडूला मारण्याचा प्रयत्न. लॉंगन रेजाला कोणती चुकी केली नाही. विकेटचं पतंग. ऋतिक बॅक टू डगआउट. 3 चेंडू अजूनही मात्र बाकी आहेत शेवटच्या षटकातले. खेळाला स्पीडअप ठेवा हे लक्षात घ्या. 3 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातले. आपण बघू शकतात अमोल मोरे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर, नो स्ट्राईकला सूरज. SPL 4 दिवसाची स्पर्धा. लोअर फुल टॉस, फटका इकडे स्विंग केला आहे. पुन्हा एकदा कॅच करणार रुपेश. बॅक टू डगआउट. यावेळेस अमोल मोरे. थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 विकेट. या अगोदर या स्पर्धेमध्ये 2 वेळा हॅट्रिक घेतलेली आहे ती म्हणजेच एकाच प्लेयरने, आणि तो म्हणजे धैर्य वॉरियर्सचा प्लेयर अक्षय राऊत याच्या नावावर आहे. दोन्हीच्या दोन्ही हॅट्रिक त्याने या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत. आणि हॅट्रिकवर इकडे फलंदाज यावेळेस पुढे येऊन कल्पेशच्या बॅटमधून आलाय. षटकार 6 धावा. SDJ 42 स्कोर कार्डवर 42. या चेंडूवर किती धावा येतील. स्लोवर चेंडू हाताळला आहे. इकडे रनआउटची संधी आणि विकेट.
चांगली गोलंदाजी, 11 धावा खर्च केल्या. मी म्हणेल की 5 ओव्हरमध्ये 42 बनवलेले आहेत. 43चं टार्गेट आहे. हे टार्गेट आता पूर्ण करावं लागेल जर आव्हान टिकवून ठेवायचं असेल. आणि परेशजी राऊत साहेब इकडे उपस्थित झालेले आहेत. आपण बघू शकतात विसावा फाउंडेशनचे सर्वेसर्वा परेशजी राऊत साहेब, स्वागत आहे आपलं. आणि इथे मात्र आपण बघू शकतात की 42 झालेले आहेत. 43 धाब्याचं आव्हान असेल. डीजे करण्यासाठी तयार. अमोल मोरे स्ट्राईकवर, प्रतीक नो स्ट्राईकला रुपेश. अगदी चुरशीची मॅच पाहायला मिळेल. SPL सालवड प्रीमियर लीग 2024 28 29 30 आणि 1 डिसेंबर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नोव्हेंबर आणि डिसेंबरची स्पर्धा आपण बघू शकतात. उद्या अंतिम दिवस. चांगला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. इकडे गॅप शोधलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे दीपेन आपल्याला पाहायला मिळते. दीपेन मोरे चपद फील्ड करेल. एक धाव पूर्ण. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 1. दीपेन मोरे नेहमीच मी बघतो 38 सर्कल बाहेर त्याला उभं करण्यात येते कारण की एक चांगला क्षेत्ररक्षक आहे.
कॅचिंग खूप त्याची चांगली आहे, फिल्डिंग खूप चांगली आहे, त्यामुळे आपण बघू शकतात 2 खेळाडू 30 सर्कल बाहेर आहेत, त्यामध्ये दीपेन आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिकडून मात्र ऋतिक ऑफसाईडला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटीने फटका सजवला आहे, इकडे क्लिअर केलंय यावेळेस 38 सर्कलला आणि 4 धाव आपल्याला पाहायला मिळतील रुपेशच्या बॅटमधून. दोन चेंडू आणि 2 चेंडू मागे, थँक्यू डीजे. 2 चेंडू मागे 5 धावा आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय, फील्ड प्लॅन चेंज केला आणि त्याचा फायदा उचलला रुपेशने. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते कीपर यतीन मात्र इकडे सल्ला घेत असताना कर्णधाराला सांगत असताना कर्णधार सांगतो ठीक आहे, ही फिल्डिंग परफेक्ट आहे, कारण की यावेळेस काय चेंडू आहे, अगदी भाग पडला फलंदाजाला की फक्त चेंडू तुम्ही थांबवा. मी म्हणेल की वेळेवर बॅट खाली आली नाही तर मात्र परतावं लागलं असतं. जो संघर्ष आहे तो संघर्ष सुरू राहिला असता, परंतु इकडे आता मात्र चान्स आहे. डॉट चेंडू, काय कमालीचा यॉर्कर चेंडू. पुण्याचा चांगला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह, अगदी मात्र सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून देताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस 1 धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6. रुपेश आणि रुपेशच्या जोडीला आपण बघू शकता तर प्रतीक आपल्याला पाहायला मिळते. अमोल मात्र गोलंदाजी मार्कवर तयार. प्रतीक राऊत, रुपेश ठाकूर. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 43चं टार्गेट आहे. या मॅचवर भरपूर काही निर्भर करते की पुढचे मॅचेस कोणासाठी महत्त्वपूर्ण असतील. इकडे आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 7 स्कोर कार्डवर 5 चेंडू आणि 7 धावा शेवटचा चेंडू असेल. कमालीची इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली जाते अमोलकडून. नेहमीच विकेट मिळतो त्याला, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत नाही. एक चांगली सुरुवात द्वारकामाई संघाने देखील केलेली. 7 धावा धावफलकावर, 43चं आव्हान. अजूनही मात्र बघायला गेलं तर 36 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 25 चेंडू आणि 36 धावा. राईट राऊंड द विकेट. ओहो, लोवर फुल टच चेंडू होता, लेग साईडला होता आणि इकडे मात्र पंच सांगतात की वाईड आहे. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. किपरचं देखील कौतुक करेल. क्लोज किपिंग करताना डाऊन द लेग साईड चेंडू अडवणं थोडं अवघड आहे, परंतु पायाने चेंडू अडवलाय आणि विघ्नेश एकदम वेगाने धावून येते. 1 रनआउट घेतला विघ्नेशने. या ठिकाणावरून डायरेक्ट हिट केलेला आहे. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे रुपेश तयार, अमोल तयार. चांगला चेंडू, इकडे मात्र रन मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक पहिले समाप्त. 8 धावा धावफलकावर. चेंडू असतील 24, धावा बनवायच्या 35. डीजे गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर सुजल आपल्याला पाहायला मिळतोय. सुजल मोरे. 8 धावा धावफलकावर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्राईकवर प्रतीक, नो स्ट्राईकला रुपेश. प्रतीक राऊत बघूया, चांगली इनिंग खेळली होती मागच्या मॅचमध्ये. यावेळेस आतमध्ये येऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पायाला चेंडू लागतोय. अगदी चांगली फिल्डिंग इथे मात्र सूरज पाहायला मिळतो. डॉटने सुरुवात. 1-1 धावेला महत्व असतो क्रिकेटमध्ये, 1-1 चेंडूला महत्व असतो क्रिकेटमध्ये. संघर्षमय वातावरण आहे 2-4 टीमचं आणि इथे मात्र आपण बघू शकता ते संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडू आणि फळीचं द्वंद्व. चांगला चेंडू, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. परतावं लागलं असतं. 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9 स्कोर कार्डवर.
युवाओं के टकराव से जो निर्माण होता है उसे उसे कहते हैं संघर्ष। आणि बीच मैदान में चलता हुआ संघर्ष दो टीमों का खिलाड़ी अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय की या मॅच मध्ये जिंकणार कोण, पॉइंट्स टेबल काय सांगेल। ऑप्शनच्या खूप बाहेर अगदी हात खुलताना पंचाचे डबल डिजिट मध्ये मात्र आता बघायला गेलं तर स्कोरबोर्ड जात असताना 10 10 स्कोर कार्डवर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता। अपील लाऊड आहे, अंपायरवर फक्त अपील अपील आणि अपील। पंचाने नोट आउट दिलेला डाऊन द लेग साइड जात आहे असं सांगत आहे आणि इकडे मात्र डॉट चेंडू आलाय। त्यावेळेस डॉट चेंडू शॉर्ट चेंडू कट केलेला आहे परंतु इकडे एकच मिळणार कारण की इथे मात्र जर बघायला गेलं तर मैदान नाही आहे। यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये सिंगल 11 धावा धावफलकावर चेंडू झालेले ते म्हणजेच 4 आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। 11 धावा धावफलकावर आहेत, 43 चा आव्हान आहे, 32 धावांची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी। अगदी कंजूस गोलंदाजीचा मारा करतोय सुजल। 11 फिरवलाय चकवलाय आणि इकडे मात्र विकेट। प्रतीक बॅक टू डग आउट डीजे। अनिल यावेळेस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय। 11 वर 1 गडी बाद पहिला विकेट येतोय। फुलटच चेंडू आहे, फटका स्विंग केला आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला आणि यावेळेस मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पार चौकार। 4 धावा षटक क्रमांक यावेळेस समाप्त होताना दुसरा आणि 15 धावा धावफलकावर आलेले आहेत। अजूनही मात्र बघायला गेलं तर 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 28 धावा धावफलकावर मात्र आपण बघू शकता 15 वर 1 गडी बाद। 18 चेंडू 28 ची गरज। अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजेच 28 मागच्या चेंडूवर थोडा मिसफिल्डिंग कॅच ड्रॉप आणि चौकार। एक बाजूला द्वारकामाई दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच सुनील 11 अमोल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जो वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा षटक हाताळण्यासाठी आलेला आहे। व्हेरी फर्स्ट बॉल तयार आणि पहिला चेंडू अमोलवर हल्ला परंतु विघ्नेश चुरगी करणार नाही। यावेळेस रुपेशला परतावा लागेल, मोठं क्षेत्रफळ इकडे मात्र क्लिअर लगे होणार नाही आणि यावेळेस मात्र डगआउट्स मध्ये परतावा लागेल फलंदाजाला रुपेशला। बॅटच्या रेंज मध्ये झोन मध्ये चेंडू होता
स्विंग केली बॅट, परंतु स्विंग केल्यानंतर जर बघायला गेलं तर तो फटक्यामध्ये तेवढी ताकद झोकता आली नाही. टायमिंग परफेक्ट झालं होतं परंतु ताकद थोडी कमी पडली, त्यामुळे विघ्नेशला क्लिअर करू शकला नाही. विकेटचं पतंग यावेळेस पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश मोरे आपल्याला पाहायला मिळते, नवीन बॅट्समन. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट. पंधरा धावा झालेल्या आहेत, 28 बनवायच्या आहेत. चेंडू असतील 17 चेंडू आणि 28 धावा. अगदी बॅलन्सिंग मॅच आहे, दोन्ही बाजूला मात्र ही झुकलेली मॅच आहे, इथून कुठेही जाऊ शकते. इकडे एज आहे आणि हा सोपा कॅच आहे. सुजल मात्र इकडे कॅच करतोय. विकेटचं पतंग, बॅक टू बॅक 2 विकेट. डीजे निलेश पुन्हा एकदा नाराज करतोय आपल्या संघाला, आपल्या प्रेक्षकाला. यावेळेस आपण बघू शकता तर 0वर भोपळानं फोडता येत असताना यावेळेस निलेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभि आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच मध्ये 2-2, 3-3 विकेट अमोलने घेतलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये तब्बल 6 विकेट घेतले आणि सलग 2 आता मात्र विकेट पाहायला मिळतात. हॅट्रिक वर आलेले आहेत. भरपूर गोलंदाज आहेत जे 2-2 विकेट घेऊन हॅट्रिक वर आलेले आहेत, परंतु एकच गोलंदाजाने बाजी मारलाय ज्याने हॅट्रिक पूर्ण केलेले आहे, तो म्हणजेच आपण बघू शकतात की अक्षय राऊत, ज्याने 2 वेळा हॅट्रिक मिळवली. त्याची बरोबरी करता येईल का अमोल मोरेला, बघूया. चेंडू क्रमांक 3. हो, संधी होती, स्टंपिंगचा चान्स होता, अगदी चेंडू मिस केला होता अभिने. फुलटच चेंडू, झाडू फटका ज्याला म्हटलं तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे जर बघायला गेलं तर मिस झाला होता अभि. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. प्रेशर आता वाढत चाललंय. चांगली गोलंदाजी बघा. सुजल मोरे सारखा गोलंदाज आहे तरी देखील मात्र अगदी 2 षटका हाताळण्याचं संधी मिळते अमोलला, कारण की ही क्वालिटी गोलंदाजी होत आहे. सुपर गोलंदाजी, क्या बात आहे, काय कॉम्बिनेशन आहे वडील आणि मुलामध्ये. सुपर मात्र आपण बघू शकतात. डॉट चेंडू येत आहे, चेंडू टाकतोयत अमोल मोरे आणि फील्ड करताना सुजल मोरे. डॉट वर डॉट येत असताना पुढे येऊन फटका स्विंग केलाय बॅटच्या रडार मध्ये. अभिनवाचा ब्रँडेड फटका, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा एसटीचे. पुन्हा एकदा फटका स्विंग केला. इकडे क्षेत्ररक्षक दीपेन कडून झालाय चुकी. 1 पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण. बघा, चांगलं षटक सुरू होतं आणि अचानक षटकार आला आणि त्यानंतर मात्र 2 धावा. 3 षटकं इकडे संपुष्टात आलीत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावर लागल्या जातात आणि 3 विकेट. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 20 बनवायचे आहेत. एटीजे
थँक्यू डीजे मास्टर. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 20 बनवायचे आहेत. अभि राऊत येतोय आणि इकडे मात्र मॅच मध्ये अगदी रोमांच आलेला आहे. रोमहर्षक रोमांचक स्पर्धा आणि आपण बघू शकता मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चुरशीच्या आजचे मॅचेस तिसऱ्या दिवशीचे बघायला गेलं तर रफ अँड टफ अटीतटीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळालं. आणि चेंडू आता मात्र असतील 12 चेंडू 20ची गरज. विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज. व्हेरी फर्स्ट बॉल चौथ्या षटकामधला पहिला चेंडू पुढे येऊन फटका स्विंग केला. तिकडे क्षेत्ररक्षक अगदी सोपा कॅच बाउंड्री लाईन जवळ. यावेळेस विकेट. अनिल बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर मात्र इथे विकेट मिळवला नवीन बॅट्समन अनिकेत. आणि बिग विकेट ज्यावर मोठी आशा होती ज्याने मॅच फिनिश केली होती त्याला मात्र परतावं लागतंय. क्या बात आहे. विघ्नेश कमाल करतोय. थँक्यू मास्टर. मोठ्या विकेट दोन्ही मोठे विकेट मात्र मिळवलेले आहेत. इम्प्रेस करत असताना गुणवत्ता आपली सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश सुपर कामगिरी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. चेंडू मात्र यावेळेस जाऊ दिला. वाईटचा इशारा तो स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 24-24 अजून 19 धावेची गरज 10 चेंडूमध्ये. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी इम्प्रेस करतोय या स्पर्धेमध्ये. पुढच्या वर्षी नक्कीच मोठी बोली लागणार विघ्नेश्वर यात वाद नाही. आत्ता मात्र कौतुक केलं आणि कॉमेंटेटर कर्स ज्याला म्हटलं जातं हा थोडं जास्तच कौतुक केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि 2 सलग वाईड आले 2 विकेट नंतर. हॅट्रिकवर आहे. बघूया हॅट्रिक येईल का. पुन्हा एकदा एक गोलंदाज हॅट्रिकवर आलेला आहे परंतु अक्षयची बरोबरी अजूनपर्यंत कोणी केली नाहीये. इथे होईल का बघूया. समोर बॅट्समन आहे तो म्हणजेच सुनील मोरे. इकडे मात्र चांगला चेंडू डॉट चेंडू येतोय. चेंडू असतील 9 धावा बनवायचे. 18 नॉन स्ट्राईकला अभि आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. चांगली मात्र बघायला गेलं तर अभिने सुरुवात करून दिली होती. आल्या आल्या षटकार खेचून आणि त्यानंतर 2 धावा. 12-20चं समीकरण होतं आणि ते मात्र 9-18चं आलेलं आहे. 2 विकेट गेले त्यामध्ये. इकडे काय घडतंय इकडे बघूया. इकडे वाईड आणि 1 धाव. 2 धावा बहाल करत असताना यावेळेस गोलंदाज आपण बघू शकतात विघ्नेश 2 धाव्यांशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27-27. 9 चेंडू 16 धावा. कभी इधर कभी उधर. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर थोडी गाडी जहाज फसलाय मध्ये समुद्रामध्ये. किनाऱ्यावर आणणार कोण.
कोण असा बॅट्समन आहे जो द्वारकामाईकडून ही मॅच जिंकून देईल, मॅचला विन करून देईल? बघूया. विघ्नेश तयार, फटका इकडे सजवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक सूरजच्या डोक्यावरून षटकार. क्या बात आहे! सुनील मोरे नावाचा तडाखा, संघर्षाचा संघर्षमय षटकार येत असताना डीजे वाला आला आणि आपण बघू शकता 6 धावा, 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 33, अब चाहिए 10. 8 गेंदे 10 रन. काय सुरुवात झाली होती ओव्हरची, विचार केला नव्हता की इतक्या धावा येतील ना, त्या धावा आल्यात 8-10. आता बदलावती चुकते, आता प्रेशर आहे, प्रेशर में कुछ बिखरते कुछ निखरते. आणि इकडे 2 सलग विकेट आल्यानंतर, मोठी विकेट आल्यानंतर मात्र थोडा दबाव दिसतो. गोलंदाज षटकार खेचलाय, चांगला चेंडू आहे, तेवढा चांगला फटका आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक इकडे मात्र चेंडू अडवला जाईल. यावेळेस 1 धाव, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 34 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 9 धावा. कोण जिंकेल कोण हरेल, धडधड अक्षरशः वाढले. प्रेक्षक मात्र आता आपण बघू शकतात, जे झोपलेले ते उठलेले आहेत, जे उठलेले होते बसलेले होते ते उभे राहिलेले आहेत, आणि जे उभे राहिलेले होते ते आता चालायला लागलेत, आणि जे चालत होते ते फेऱ्या टाकायला लागलेत. अभिचा फटका बघा, 2 मोठे विकेट घेतल्यानंतर एका ओव्हरमध्ये धावा त्याने खर्च केल्या, त्या म्हणजे 17, फक्त 6 मध्ये 3 ची गरज. अभि क्या बात आहे, मॅच मध्ये पूर्णपणे कलाटणी यावेळेस आपल्या पाहायला. आणि इथे काय होते क्रिकेट बघा, थोडा मी म्हणेल की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला मला तर वाटते गोलंदाज. 2 विकेट मिळाल्यानंतर मात्र जी गोलंदाजी अपेक्षित होती, असं वाटलं होतं की शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 15 ते 14 धावा आणल्या जातील, परंतु या ओव्हरमध्येच मॅच फिरून गेली. अशोक भाऊ आपण बघू शकतो इंजोर्ड आहेत, परंतु त्या संघामध्ये त्यांना माहिती आहे जिंकणं किती गरजेचं आहे, आणि वारंवार सांगत असताना 3 धावेची गरज आहे. 40वर आहे आता 5 विकेट, आणि ऋतिक आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाजाकडे गमावण्यासाठी काही नाही, 3 धावेची गरज. अभिचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. आला होता थोडा उशिरा पाठवण्यात आला, ओपनिंगवरून त्याला 4थ्या नंबरवर पाठवण्यात आला, परंतु त्याने कमाल करून दाखवली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून, 6 मध्ये 15 ओव्हर खेळतोय, आणि आता 3 ची गरज आहे. आता 3 बॅट्समन. फटका इकडे स्विंग केलाय क्षेत्ररक्षकाच्या, नाही, सुजल आहे तिकडे, मात्र कॅच केला जाईल. थोडं नाराज, कारण की इकडे 1-1 धाव गरजेची होती, आणि तिकडे मोठ्या हिटकडे जात असताना फलंदाज, त्यामुळे थोडी नाराजगी अभिकडून, कारण की जितने की जरूरत है उतने का ही धमाका होना चाहिए. इकडे मोठ्या हिटची गरज नव्हती. हाच कॅल्क्युलेट खेळणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूला. चला आउट झाला तर मैदानाच्या बाहेर या, नवीन बॅटच्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. थँक्यू डीजे. प्रशांत मोरे म्हणजे बाप्प्या गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि थोडी नाराज होणार, कारण की शॉर्ट पिच चेंडू होता, षटकाराचा होता, परंतु इकडे गरज नव्हती. हे सांगत असताना अभि देखील आणि प्रत्येक जण देखील, कारण की हर वेळेस मोठ्या हिटने जिंकवणं गरजेचं नाही, आपण सिंगलने देखील जिंकू शकता. परंतु एक काम चांगलं केले, 1 षटकार आला सुनीलच्या बॅटमधून, आणि इकडे मात्र मॅच अगदी फिरवून टाकली. 5-3 ची गरज. प्रशांत मोरे स्ट्राईकवर, सगळे उठलेले आहेत. अगदी बघायला गेलं तर काय होईल, परंतु पारडं चढ झालंय बॅटिंग टीमचं, परंतु अजूनही 3 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे. इकडे एज आणि 1 रन, इथे कीपर काही करू शकत नाही.
इन स्विंगर आणि इनसाइड एज आणि यावेळेस मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 2ची गरज आहे. 4 मध्ये 2ची गरज. अभि स्ट्राइक वर. काय रणनीती असेल अभिची बघूया. अगदी क्लोज फिल्डिंग यावेळेस मी कौतुक करेल. सुजल तर देखील खूप चांगला रनिंग कॅच घेतलेला आहे सुजलने पहिल्याच चेंडूवर. मॅचला जिवंत ठेवलेला आहे. 4-2 शॉर्ट चेंडू आहे आणि हा ललवा चेंडू दिला. अभिने मात्र खूप चांगल्या रीतीने खेळला. अगदी मात्र बघायला गेलं तर पॉईंटच्या भागामध्ये डिक्लेअर झोन मध्ये स्कोर इज लेवल. 3 मध्ये 1ची गरज. 3 डॉट चेंडू येतील का? 3 डॉट चेंडू येतील का हे प्रश्नचिन्ह आहे. द्वारकामाई आणि सुनील 11. इथे द्वारकामाई देखील तिसरी मॅच विन करेल जर 1 धाव काढली. उद्याच्या पॅनल मध्ये मजा येणार आहे कारण की इथे तीन मध्ये 1ची गरज. टेस्ट मॅच फिल्डिंग अगदी जवळ. प्रशांत हा स्ट्राइकला आहे. 3 मध्ये 1ची गरज. यावेळेस फटका स्विंग केला आहे. प्रशांतने इकडे मॅचला फिनिश केलंय. क्या बात आहे. द्वारकामाई हा तिसरा विजय मिळवत असताना अभिनंदन. यस डीजे बजाओ.